नमस्कार, मी साक्षी. न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत. कोपरगाव नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्ष लोकसेवा आघाडीच्या वतीने शनिवार दिनांक 29 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी प्रभाग क्रमांक 3 निवारा सुभद्रा नगर भागात नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग संधान, नगरसेवक पदाचे उमेदवार दडियाल पल्लवी, गुरुमित्तल सिंग व गायकवाड मयूर विजय यांच्या प्रचारार्थ प्रभागात प्रचार फेरी काढण्यात आली. या प्रचार फेरीमध्ये संजीवनी स्वयंसहायता बचत गटाच्या अध्यक्षा रेणुकाताई विवेक कोल्हे यांच्यासह भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्ष लोकसेवा आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते. नागरिकांच्या गाठीभेटी घेत मतदान करण्याचं आवाहन केलं. तसेच विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आम्ही कुठेही यायला तयार आहोत, खुली चर्चा करायला तयार आहोत असं आवाहन नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग संधान यांनी विरोधकांना केलं. तर रेणुकाताई विवेक कोल्हे यांनीही देखील आपली प्रतिक्रिया दिली. मी निवारा भागामध्ये घरोघरी गल्लोगल्ली फिरली आहे. प्रत्येक महिलेशी, प्रत्येक इथल्या मतदाराशी मी स्वतः चर्चा केली आहे आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला मिळतोय. भारतीय जनता पार्टीला भरभरून मतं हा वॉर्ड देणार आहे. आम्हाला पूर्ण खात्री आहे की ह्या वॉर्ड मधनं आमच्या सर्वही उमेदवारांना ही मेजॉरिटी मिळणार आहे आणि खूप मोठं मताधिक्य इथले सगळे नागरिक आम्हाला देणार आहेत. कारण ह्या भागामध्ये आजवर जो कुठला विकास झालेला आहे तो जेव्हा स्नेहलताताई आमदार होत्या त्यावेळेसच झालेला आहे. त्यांच्या निधीतनं इथे विकास कामं झालेली आहे आणि 9 वर्षांपासून त्यानंतर सत्तांतर झाल्यानंतर इथे कुठल्याही पद्धतीचं विकास काम हे झालेलं नाही. इथले नागरिक आज त्रस्त आहेत. जे विरोधी उमेदवार आहे नगराध्यक्ष पदासाठी ते स्वतः या भागात राहतात, पण ना कोणाच्या सुखदुःखात ते आजवर इथे कधी फिरकलेले आहेत, ना लोकांचे कुठले कामं त्यांनी केले आहेत. लोकांचा एकच सूर आहे की त्यांनी आम्हाला खूप दडपशाहीमध्ये ठेवलेला आहे, आम्हाला त्रास दिलेला आहे, आमच्यावर दमदाटी करून आम्हाला दाबण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. आणि त्यामुळे आम्ही आता ही दडपशाही यापुढे आम्ही सहन करणार नाही. परिवर्तन हे आणणारच आहोत असा मोठा विश्वास इथल्या सगळ्या लोकांनी दिलेला आहे. आणि ज्या माणसाला इथे कोल्हे परिवाराने उभं करून त्याला निवडून आणलं, अशा माणसांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलेलं आहे. याबद्दलही इथले नागरिक खूप नाराज आहे. कारण कोल्हे परिवारामुळे त्या व्यक्तीला आजवर इथे लोकांनी ऍक्सेप्ट केलं होतं, पण आता सपशील त्यांना नकार हे इथले लोक देत आहेत. तो नाराजीचा सूर मोठ्या प्रमाणे निवारा भागामध्ये आहे आणि त्यामुळे मला खात्री आहे की निवारा भागातून आमचे तिन्ही उमेदवारांना भरभरून मतं ही नक्कीच मिळणार आहे. इथल्या प्रभागात फिरताना आपण पाहतोय की पेवर ब्लॉक्स आज उखडलेले आहेत, नाल्यांचे पाणी तिथे तुंबत आहे, ठिकठिकाणी कचऱ्याचे उकिरडे झालेले आहे आणि 4-4.5 वर्षांपासून विरोधकांची तिथे सत्ता आहे. प्रतिनिधी यांचं एक हाती कारभार नगरपालिकेत असूनही त्यांना इथले विकास कामं काही करता आलेले नाहीये. लोकांच्या अडचणीत उलट भर पडलेली आहे. त्यामुळं इथले सगळे नागरिक हे भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी आहेत आणि 2 तारखेला खूप मोठ्या मताधिक्याने आपला हे कोल्हे पार्टीचा सपोर्ट हा इथे सिद्ध होणार आहे. बघा, स्नेहलताताई कोल्हे यांनी बचत गटाची चळवळ ही आपल्या कोपरगाव तालुक्यामध्ये अनेक वर्षांपूर्वी सुरू केली होती आणि या अनेक वर्षांमध्ये ताईंनी खूप महिलांना जोडून बचत गटाच्या माध्यमातून महिलांना ही बँकेची ओळख करून दिलेली आहे. त्यांना स्वावलंबी बनवण्याचा खूप मोठा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि त्याच माध्यमातून आपल्याला पुढे देखील हे बचत गटाचं काम खूप मोठ्या पद्धतीत आपल्याला सुरू ठेवायचं आहे. महिलांना, ज्या घरात महिला ज्यांना काही रोजगार नाहीये, अशा सगळ्या प्रत्येक घरोघरी महिला आहेत, त्यांना आम्ही रोजगाराची संधी ही उपलब्ध करून देणार आहोत. घर बसल्या त्यांना काहीतरी उद्योग हे करता येईल याचं लवकरात लवकर आम्ही काम त्यांच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. आणि इथे आपल्याला त्या बचत गटातल्या महिलांसाठी एक हक्काचं दुकान असावं जिथे त्यांनी आपले प्रोडक्ट्स हे विकता यावे, असं आम्ही शॉप सुद्धा निवडून आल्यानंतर या सर्व महिलांसाठी उपलब्ध करून देणार आहोत.
कारण बचत गटामुळे सर्व महिला या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्या पाहिजे असा आमचा मानस आहे. नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे, कारण नागरिकांच्या आमच्याकडून चांगल्या अपेक्षा आहे. आम्हाला चांगलं मदत मिळणार आहे तिघांना पण, ही आम्हाला हे आहे. विरोधकांना माझं खुलं आव्हान आहे का त्यांनी आणि त्यांच्या नेत्यांनी खुल्या व्यासपीठावर यावं. मी आणि आमचे युवा नेते विवेक भैया कोल्हे त्यांच्याशी समक्ष विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी कुठेही यायला तयार आहे. त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी कुठे यावं, आम्ही खुली चर्चा करायला तयार आहोत. विरोधक देखील या वार्डात राहतात. व्यापारी महासंघ अनेक संस्थांच्या माध्यमातून अनेक विकास कामं केलेली असं त्यांचा दावा आहे. असा त्यांचा दावा आहे, परंतु असं कोणतेही कामं केलेले नाही. जी काही कामे झालेली आहेत हे कोल्हे कुटुंबियाच्या मार्फत झालेली आहे. ते फक्त जनतेलाही माहिती आहे की कामे कोण करू शकतं, त्यामुळे ते असं बोलू शकतात. काय नेमकं आपलं विजन असणार विवेक भाईंच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला भ्रष्टाचार मुक्त स्वच्छ प्रशासन द्यायचं आहे, शहर स्वच्छ करायचं आहे, स्वच्छ पाणी द्यायचं आहे, आरोग्यासाठी काम करायचं आहे आणि जे धुळगाव म्हणून प्रसिद्ध झालेलं आहे त्याची आपल्याला ओळख पुसायची आहे. पाण्याचं नियोजन करायचं आहे. शहरात जे प्रलंबित कामं आहे ती मार्गी लावायची आहे. जे ओपन स्पेस आहेत हे सगळे डेव्हलप करायचे, कारण आता जर आपण बघितलं तर तिथं जागोजागी कचरा कुंडी आहे, कुठे रस्ते नाही, कोणत्याही प्रकारचं नियोजन नाही. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी आपल्याला सत्यात उतरवण्याकरता आम्ही जो विश्वासनामा दिलेला आहे आणि त्याच्यात जी आम्ही विश्वास देणार आहोत लोकांना, तो आम्हाला सत्यात उतरवण्यासाठी लोकांचा आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. जनतेला काय आवाहन करणार? जनतेला मी सुज्ञ जनतेला मी एवढंच आव्हान करेल का जो विकास करू शकतो भ्रष्टाचार मुक्त, त्यांना त्यांच्या पाठीशी आपण उभे राहिलं पाहिजे. आणि आता जर बघितलं तर गावातून सगळीकडून आम्हाला चांगल्या पद्धतीने सपोर्ट मिळत आहे आणि तो मतरूपी आशीर्वाद जनता आम्हाला यावेळी देणार आहे आणि सत्ता परिवर्तन होणार आहे. आणि विवेक भैया कोपरगावच्या प्रथम महिला आमदार सौ स्नेहलताताई कोल्हे असतील, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन दादा असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शहराचा विकास करणार आहोत. या बातमीसह इथे संपतो. तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री.